मी पावसात भिजीन पण हा ब्लॉग कंप्लीट करीन। एक महिना फक्त मेहनत घ्या। जशाप्रमाणे गेल्या वर्षी आम्ही गोविंदा पदक आमचं आलं आणि कोणालाही दुखापत न होता, अर्थात आमचे श्री बापदेव महाराजांच्या आशीर्वादामुळेच आपण गेल्या वर्षीचा प्रवास एक चांगला केला आणि याही वर्षी तोच प्रवास चांगला सुखाचा आणि कोणालाही आरोग्याची हानी न देता कडक मध्ये किती लागले पाहिजे, 7 लागले पाहिजे आणि 7 साठी आपण सर्व कोकणी माणूस आणि नारळ नाही ठेवणार असं होणारच नाही। त्यासाठी आमचे ग्रामस्थ सर्वजण उपस्थित आहेत, त्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, बापदेव महाराजांच्या आशीर्वादाने हा पहिला नारळ दिला आणि जाऊया थेट आपल्या मैदानावरती, जिथे देऊ आपण परत एकदा आपल्या मैदानाला नारळ आणि करूयात आपल्या श्री बापदेव अष्टमी गोविंदा पदक पर्व दुसरंच आगमन सोहळा, सराव सोहळा। तर अशा तऱ्हेने आमचे बाल गोपाळ पूर्ण आलेले आहेत, आमचे पण आलेत, सगळे झालेत। हा ए तू तू रोहातला नाही आहेस बाजूला। आमचा मयूर दांडेकर, आमचे कोच, एक पहिला कोच आणि दुसरा कोच कुठे रे? दुसरा कोच हाय खूप मेहनत घेतली तो तिकडे नाही, पण आम्ही खरंच सांगतो म्हणजे ना, खरं सांगतो या मॅच साठी आम्ही जेवढी मेहनत घेतली ना तेवढी आम्हाला कशासाठीच नाही लागली। हा ते बेसवाले असतात ते मेहनत घेतात जराशी, पण मॅच साठी या वर्षी मेहनत करायला लागली। पोरं आलीत प्रत्येक जण। पाऊस आलाय तरी पण मी बाहेर जाणार नाही, म्हणजे मी आज जाणार नाही, मी पावसात भिजीन पण हा ब्लॉग कंप्लीट करीन। मी पावसात भिजूनच राहणार, मी पावसात भिजतच राहणार। प्रभू रामचंद्र या सगळ्या देवतांना आम्ही विनंती करतो, तुम्ही समोर सगळ्यांच्या उभ्या त्याप्रमाणे या मुलांना सगळ्यांना साथ देऊ शनी त्यांना जातील ते चांगले यशाचे पायरी दाखवा आणि कुठल्याही प्रकारचे जर आणि पहिल्याच वर्ष असेल सुद्धा ते 6 तर जाऊ शकलेले आहे, यावर्षी असं 7 तारखेपर्यंत त्यांना पोहोचवा आणि त्यांचा चांगल्या प्रकारे उद्योग करायची सगळ्या देवतांना आमची विनंती। बोला बजरंग बली की जय। अष्टमी मराठवाडीमध्ये जो कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे त्यातला आपला एक चांगला खेळाडू मुलगा परेश खांडेकर हा आपल्यातनं आज देवाज्ञाती झालेले आहे। ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो की त्यांचा पुढील मार्ग त्याचा जो आहे तो चांगला सुखरूप होऊ दे आणि त्याचा लक्ष ह्या अष्टमी आपल्या गावावर सगळ्या मुलांकडे सुद्धा त्यांच्या खेळण्याच्या बाबतीत राहू दे, कारण सगळ्यामध्ये तो क्रिकेटमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे सगळ्या धावणारा होता। असा मुलगा आज आम्हाला सगळ्यांना सोडून गेलेला आहे आणि तुम्ही जी काय सगळी मुलं आहेत त्याची चांगल्या प्रकारे आठवण ठेवून त्याला शांती द्यायचा आहे, म्हणून आपण सगळ्यांनी 1-2 मिनिटं शब्द उभं राहून त्याला श्रद्धांजली वाहूया।
गोविंदा पथकाचा. तर श्री बापदेव महाराज गोविंदा पथकाचा पर्व दुसरा आणि आमचा कोच नमस्कार. कोच म्हणण्यापेक्षा आहे ना आमच्या गावचाच आहे आणि आम्हाला अभिमान आहे की आम्ही कुठून बाहेरून असं काही मागवत नाही. आम्हाला आमचा मार्गदर्शक हाच आहे. यांनी याचा अनुभव जेवढा आहे तो एका डिशीत घेतो, सकाळी चहामध्ये बुडवतो, खातो आणि आम्हाला देतो खायला संध्याकाळी. योग्या 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 तिसरा पण आता चार आपण पहिले चार लाव माझा ऐक राजा, पहिले चार लाव असं नाही बोलत. आमचा अण्णा आहे, हा अण्णा आहे यावर्षी 4-1 घेणार आहे. ए हात वरती, हात वर. बापदेव महाराज की कडक कडक एक नंबर. पुढल्या प्रो गोविंदाला जायचंय. खाली बसा, खाली बसा. प्रो गोविंदा जायचा की नाही? चला जाऊ जाऊ जाऊ. त्याच्यात कुठं आपल्याला अपयश आला नाही. त्याचा कारण काय वॉर्मअप पण होता आणि प्रत्येकाने सहन पण केला. त्यामुळे ह्या पण वर्षी तेच करायचं आहे की सहन करायची पण ताकद पाहिजे आणि पुढचा जो हालत येतो त्याला हे करायला पाहिजे. आता आज पहिला दिवस होता म्हणून हे नाही, पण ठीक आहे सांगा तुम्ही. मग पुढचा वाला असा राहिलं तर डोंगणात तो समजत आहे ना, प्रत्येकाला गॅप समजली. पहिले चुक्या होती ती बरोबर आहे. आता जाताना आमच्याकडे कुठले जर घरामध्ये कोणच ना बोलणार ना तो कोण बोलू पण शकत मला कळ लागते म्हणून. आणि साला एकदा थर चढले ना काही लागण्याची कळ सहनच झाली पाहिजे. ते हलवायचे तिथं आपल्याला पूर्ण सक्सेस करायचं आणि पूर्ण उतरवायचे नुसते थर लावायचे नाही, ते आपल्याला पूर्ण उतरवायचे पण आहेत. त्यामुळे सगळ्यांनी मेहनत घ्या. एक महिना फक्त मेहनत घ्या आणि प्रामाणिक सांगा बाबा मला नाही